चालू असणारा सामना, रंगतदार सामना, प्रेक्षक वर्गाची हळूहळू गर्दी वाढते. सामन्याचा आनंद घ्यायला प्रेक्षक प्रत्येक स्थानावर तुम्ही आजचा आनंद घेतोय. शिवराज स्पोर्ट्स क्लबने फलंदाजी स्वीकारली तर PBS संघाने मला वाटते क्षेत्ररक्षण स्वीकारले. सामना सुरू होते. पंच थोडी इतकं चालू, बातचीत चालू. पंच म्हणजे सामना पंचाला त्वरित विनंती लवकर सुरू करावा. कॉर्डिनेटरला विनंती की आपण बॉल त्वरित पाचारण करावा. पंचाला विनंती सामना त्वरित सुरू करावा. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. याच्यानंतर अजून एक सामना आपल्याला उरकायचा आहे. दोन्ही पंचाला विनंती सामना त्वरित सुरू करावा. गेलेले दिवस परत येत नाहीत. गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारा दिवस कसा येणार हे सांगता येत नाही. गेलेले दिवस परत येत नाही, येणारा दिवस कसा सांगता येत नाही. म्हणत आयुष्य असंच आता जगा, यालाच खरं जिंदगी म्हणतात. लक्षात ठेवा. सामना चालू स्थितीमध्ये पंचकून गाडी घेऊन नवनाथ संजय स्ट्राईकला. नवनाथ आहे तर स्ट्राईकला फलंदाज करत होतो संजय. पंच पंच लोंढे आणि उद्धव दोन्ही पंचाचं मनपूर्वक स्वागत. पुढे एकदा सामना सुरू. लवकर आणखून मारा करतो. स्वतःचा पहिला ऑफस्टिक थोडासा वर किपरच्या गस्तामध्ये निर्धाव प्रकार चेंडू आहे. मला वाटतं संघाचं खातं उघडलं. बिनबाद धावसंख्या फलक 0. षटक क्रमांकात आलं होते पहिलं. फिल्डिंगची व्यूहरचना अतिशय सुंदर फैलवली त्यांनी. सर्कलच्या आतमध्ये वाटतं फक्त सर्कलच्या बाहेर म्हटलं तर आपण फक्त 2 क्षेत्ररक्षक नाही आणि सर्कलच्या आतमध्ये स्लिप आहे, पॉईंट हे कवर, एक्स्ट्रा कवर, मिड विकेट. पुन्हा एकदा मारा करतो नवीन गोलंदाज. आपटून टाकल्या चेंडू स्क्वेअरला थोडासा बाहेर. किपरच्या गस्तामध्ये निर्धाव प्रकार चेंडू. धावसंख्या वाटतं अजून थांबलेली आहे. धावसंख्या फलकावरती बिनबाद 0. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती आहे. परत ते स्वतःचं पहिलं तर संघाचं पहिलं षटक. आमच्या तालेरे आणखून मारा करतोय. एक 11 ते 12 पावलाचा स्टार्ट. खांद्याला जोर देऊन उंचाचा बॉलिंग मार्चवरती नवीन गोलंदाज मारा करतोय. प्रत्येकाचा पुढचा चेंडू. पंच आपली कामगिरी चोख बजावत आहेत. उद्धव आणि लोंढे दोन्ही पंच सातत्य अतिशय चोख असं कामगिरी बजावत आहेत. गेले जवळजवळ 12 ते 13 वर्षाचा असला तगडा अनुभव. पुन्हा एकदा प्रत्येक मारा करतोय. स्वतःचा पहिल्या संघाचं पहिल्यावर आणि हा मात्र सुंदर टोळू खेळून काढला. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चेंडू आवडला. सुंदर क्षेत्ररक्षण. परत एक धाव. संघाचं खातं उघडले. संघ धावसंख्या फलकावरती बिनबाद 1. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते पाहिलं. खातं उघडले ती मला वाटते नवनाथने स्वतःच्या 3 चेंडूचा सामना केला आणि 1 धावसंख्या. खातं उघडलं. आपल्या संघाची धावसंख्या फलकावरती बिनबाद 1 आणि षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते पाहिलं. खेळतो तो आता नवीन फलंदाज संजय. पंचगुण गाड घेऊन संजय पुन्हा एकदा प्रत्येक मारा करतोय. स्वतःचं पहिलं संघाचं पहिलं षटक. आपटून टाकलेला चेंडू मारतात. समाचार खरपोच घातला. चेंडूचा तस्करला पंचायत डोक्यावरून. म्हणजे चेंडू नक्की जातो सीमा पार. 4 रन.
धावसंख्या फलकावरती ते बिनबाद 5. खणखणीत आलेला पहिला चौकार संजयच्या बॅटीमधून उंचीतला प्लाटेड चेंडू होता आणि काल खरपूस समाचार घेतला. धावसंख्या मात्र फलकावरती वाढते ते बिनबाद 5. षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे ते पाहिलं. शिवराज स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या फलकावरती बिनबाद 5. षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे ते पाहिलं. दादाच्या वस्ती पर्व क्रमांक 3. भव्य दिव्य असा सामन्याचं नियोजन, सामन्याच्या आखणी कॉर्डिनेटरचं, त्याच्यानंतर प्रत्येकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकाचा मी खरं म्हणून कौतुक करतो. पुन्हा एकदा प्रत्येकाचा पुढचा चेंडू आई चांगला प्रकारचा चेंडू आहे. थोडासा बाहेरची कड घेतली, क्षेत्रक्षणच्या हातामध्ये निर्धाव प्रकारचा चेंडू आहे. धाव मात्र थांबली, राखडली. धावसंख्या थोडीशी गडबडली. दादाची वस्ती करंडक लवगाव चॅम्पियन फुलपिच क्रिकेट स्पर्धा पर्व क्रमांक 3 2021. पुन्हा एकदा बॉलिंग मार्चवरती प्रत्येक स्वतःचा पहिला या षटकात त्याने आतापर्यंत मला वाटते 5 चेंडू टाकलेत. 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेत आणि बळी काय त्याला मात्र मिळवता आलेलं नाही आहे. खेळतो होता संजय स्वतःच्या वैयक्तिक 4 धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्चवरती प्रत्येक स्वतःचा पहिला तर संघाचं मला वाटते पहिल्या षटकातील पुढचा चेंडू. या टायमाला मात्र ब्लॉकवर टाकल्या चेंडू नक्की जातोय आमच्या पॅव्हलियनच्या समोरच्या बाजूला. 4 रन, सीमारेषे बाहेर हद्दबार 4 रन. प्रत्येक सांगतो एक षटक संपलं. एक षटकाची समाप्त केली. धावसंख्या फलकावरती बिनबाद 9. षटक क्रमांक 1 संपले. शिवराज स्पोर्ट्सची धावसंख्या जर आपण पाहिली त्यांनी खातंही धावसंख्या फलकावरती नव्हे बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये. संजयने वैयक्तिक स्वतःच्या 3 चेंडू खेळला आणि 8 धावा खणखणीत असे 2 चौकार टोलवले. त्याने स्क्वेअर टोलवला. आमच्या समोरच्या देशीला टोलवला. संतोष नवीन गोलंदाज संतोष अलकुंटे स्वतःचं पहिलं तर संघाचं दुसरं षटक आमच्या तालरी आणखून गोलंदाजी करेल. प्रेक्षक वर्ग थोडासा हळूहळू साधारणतः आजचं तर तापमान आपण पाहिलं 23.5च्या पुढं सेल्सिअस गेलं तर म्हणजे साधारणतः 31.3 सेल्सिअस तापमान होतं. पुण्याची हलकीशी झळक आहे. पुढे एकदा अलकुंटे माराकुट्टी स्वतःचं पहिलं संघाचं दुसरं. या टायमाला अजय बागाच्या मारला चेंडू नक्कीच गॅपमध्ये जातो. चेंडू नक्कीच जातो सीमारेषे बाहेर हद्दपार 4 रन. खणखणीत चौकार. धावसंख्या फलकावर 4 वाढती. शिवराज स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या फलकावरती पोहोचती ती बिनबाद 13. षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे ते दुसरा. थोडासा संत नाही म्हणता येणार परंतु षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती धावसंख्या फलकावरती वाढली. 13 आस्तिक रेट जर आपण पाहिलं तर 6.5च्या आस्तीने खेळते परंतु त्यांना भला मोठं धावसंख्या उभारावं लागेल. भली मोठी धावसंख्या पेरावं लागेल, आखावं लागेल. पुन्हा एकदा या टायमाला मात्र स्क्वेअरला किती दिशेने मारण्याचा प्रयत्न किपरच्या गस्तांमध्ये आणि पंचाचा अजून काही इशारा आला नाही आहे. त्यामुळे निर्धाव प्रकारचा चेंडू आहे. डॉट प्रकारचा चेंडू आहे. एक निर्धाव चेंडू सामन्याचं चित्र बदलू शकतं. धावसंख्या थांबली, धावसंख्या राखली. धावसंख्या फलकावरती येते बिनबाद 13. षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे ते दुसरा. शिवराज स्पोर्ट्स क्लबची म्हणते नपितुली अचूक टप्प्यावर लेंथ लाईनवरती गोलंदाजी नक्कीच फलंदाजी करतायत. या टायमाला मात्र उंचीला प्लाटेड चेंडू स्क्वेअरच्या पंचाच्या वरून मारला चेंडू नक्की जातो सीमारेषा साधारण 4 ते 5 अडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातो सीमा पार 4 रन. आपण पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले ते धावसंख्या फलकावरती 9 होती. कुल धावसंख्या फलकावरती दुसऱ्या षटकात ही 3 चेंडू बाकी झाले. त्याच्यामध्ये 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या हळूहळू वाढती. धावसंख्या फलकावरती जाते ती मला वाटते बिनबाद 17 आणि षटक क्रमांक प्रगती पथावरती येते दुसरं. शिवराज स्पोर्ट्स क्लबने इरादा बदलला आहे. विराशनं आखली सुंदर फलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. या टायमाला अजय बघायच्या पेंडू जातोय सर सीमारेषे बाहेर 4 रन. थोडासा शतक सज्ज असतं तर नक्कीच हा झेल होऊ शकला असता परंतु द्रुत व्हावं लागेल. धावसंख्या 4 भरपडती. धावसंख्या फलकावरती आहे ती बिनबाद 21. षटक क्रमांक प्रगती पथावरती येते दुसरा. पीबीएस संघाला अजून सुद्धा विकेट्स मात्र काय घेता आले नाही किंवा उत्कृष्ट प्रकारचे नपितुली गोलंदाजात एक विवेचना आता सूत्र असतं की गोलंदाजीमध्ये विवेचना जर केली विविधता केली स्लो डिलिव्हरी किंवा ब्लॉक होल पद्धत चेंडू आपटून टाकणारा चेंडू किंवा एक शॉर्ट पद्धत चेंडू. पुन्हा एकदा या टायमाला मात्र अजिबात चेंडू सोपून मारलाय. नक्की जातोय चेंडू सीमारेषेत साधारणतः 4 रन. खणखणीत पुन्हा एकदा चौकार आणि लागोपाठ हा मला वाटतं 3रा चौकार आहे. चौकारची हॅट्रिक मात्र
नवनाथ खांदवीची चौकारांची हॅट्रिक, धावसंख्या 4 भर पडते आणि संघाला गरज आहे अतिच बाजीची, फटकी बाजीची गरज आहे. धावसंख्या 4 वाढती, धावसंख्या फलकावर पोहोचती, मला वाटते ते 25 आणि षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे ते दुसरा. शिवराज स्पोर्ट्स क्लबने आता मात्र इरादा बदलला आहे आपला, कारण फलंदाजी करायला पाहिजे, अतिच बाजी करायला पाहिजे. मग मला वाटतं त्याच्या कर्णधाराची माझी थोडीशी बातचीत झाली आणि ती बातचीत मात्र नक्कीच होती की पडणार आहे, अतिच बाजी करण्याची गरज आहे. फटकेबाजी ती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत षटकं आपण जर चौकार पाहिले तर तसा हा चौकार आपल्याला बघायला मिळेल. 2 षटकं समाप्त करून षटक संपायचे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्चवरती नवीन गोलंदाज अलकुंड्याचा पुढचा चेंडू, या टायमाला मात्र पॅडल शॉप केला नक्की चेंडू, अजिबकरात चेंडू नक्की जातो सीमारेषेच्या बाहेर, 4 रन आणि लागोपाठ हा चौथा चौकार म्हणावा लागेल आणि षटक संपले. आणि ओव्हरचा हा 5वा षटकार, 5वा चौकार. पहिला, तिसरा, चौथा आणि 5वा आणि 605 खणखणी चौकार. म्हणजे ही ओव्हर जर आपण पाहिले, षटक पाहिलं, फार खर्चिक, फार महागडं षटक. या षटकात जर धावा आपण पाहिल्या तर 20 धावा खर्च केल्या त्या अलकुंटेनी. अलकुंडे षटक तसं म्हणावं गेलं तर फार खराब, फार महागडं, फार गचाळ षटक म्हणावं लागेल. या षटकात 6 चेंडू टाकले आणि 6 चेंडूमध्ये त्यांनी 1 डाव निर्धाव चेंडू टाकून 20 धावा खर्च केल्यात. बळी मात्र काय त्याला मिळवता आलं नाही. धावसंख्या वाढती, धावसंख्या फलकावरती पोहोचते. बिन बाद 29, षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे ते तिसरा. बघूया नवीन गोलंदाज कोण येतो तो आता तिसरे षटक घेऊन. ललित स्वतःचं पहिलं तर संघाचं तिसरं षटक. दादाची वस्त पर्व क्रमांक 3 सन 2021 हा चाललेला. उद्या आपल्याला भव्य दिव्य असा फायनलच्या स्वरूपात सामने बघायला इथं नक्कीच मिळतील. ललित स्वतःचं पहिलं तर संघाचं मला वाटते तिसरं षटक. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतात तालेरी अडकून. या टायमाला मात्र बेक हिट म्हणावं लागेल, परंतु चेंडू नक्कीच आता पैकी 6 रन, खणखणी षटकार. पंचांचा इशारा होते मला वाटते. लोंढे सरांनी अशी गगनचुंबी आकाशात असं हात वर करून सांगितलं की हा खणखणी षटकार असताना धावसंख्येत 6 भरवरती, धावसंख्या फलकावरती पोहोचती. बिनबाद 35 आणि षटक क्रमांक प्रगती पथावरती येते मला वाटते तिसरा. अलकुंडेचा थोडासा उंचीला फ्लॅटी चेंडू, या टायमावर आता गुड डिलिव्हरी टाकली, हलकीशी डिलिव्हरी टाकली, लो डिलिव्हरी टाकली आणि फलंदाज संजयला काही चकलं नाही. किपरच्या गस्तानामध्ये निर्धाव प्रकारच्या चेंडू, धावसंख्या थांबली, धावसंख्या फलकावरती बिनबाद 35, षटक क्रमांक प्रगती पथावरती तिसरा आहे. अपटून टाकल्या चेंडू, हा मला वाटतं चेंडू पुढे हात पडतो, ज्या ठिकाणी शतरक्षण लॉंगाचा चेंडू अडवतोय, फेकतो तोपर्यंत 1 धाव, धावसंख्या देखील भर पडली, धावसंख्या फलकावरती पोहोचते. बिनबाद 36, षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे तिसरा. पुढे एकदा थोडीशी रचना बदलत आहेत. भारताचा आपण विकेट किपर पाहिला असेल तर धोनी इथे मात्र विकेट किपरच्या जी झुरा सांभाळतोय महादेव, सुंदर असं. पुढे एकदा पुढचा चेंडू हाई डॉट प्रकारचा चेंडू, निर्धाव प्रकार. पंचांकडे थोडीशी दबाव जास्त आणि पंचांनी मला वाटतंय हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला, एक दुर्दैवी स्वरूपात बाद झाला तो नवनाथ. आणि संघाला पहिला झटका, पहिली विकेटचा पहिला मोहरा बाद झाला. धावसंख्या फलकावरती येते 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 35, षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे तिसरा. 1 बाद 35, तो 35च्या स्वरूपात पहिली विकेट्स गेली शिवराज स्पोर्ट्स क्लबची आणि दुर्दैवी स्वरूपात विकेट म्हणावं लागेल नवनाथची. हिट विकेटच्या स्वरूपात तो बाद झाला थोडीशी हाताच आणि नाराज होऊन पॅव्हलियनकडे परततोय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो आशिष, जर्सी क्रमांक मला वाटते 21, जर्सी क्रमांक करून मला आठवलं सचिन तेंडुलकर, जर्सी क्रमांक 10. धावसंख्या फलकावरती आहे 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 36 धावसंख्या फलकावरती 36 प्लस आपण विकेट माफ करा. धावसंख्या फलकावरती आहे ती 36, फलंदाज 1 बाद 36 धावसंख्या आणि षटक क्रमांक 2.4, षटक क्रमांक तिसरा प्रगती पथावरती. पुन्हा एकदा तालेरी आणून मारा करतो तर नवीन गोलंदाज ललित स्वतःचं पहिलं तर संघाचं तिसरं षटक मारा करतोय. चांगल्या प्रकारचे चेंडू, गुड डिलिव्हरी, नक्कीच जातो स्कोरला की देशांच्या ठिकाणी शतरक्षण चेंडू अडवतोय, फेकतो तोपर्यंत 1 धाव, धावसंख्या हलकी सेकंडी भर पडली, धावसंख्या फलकावरती पोहोचते ती 37 आणि फलंदाज बाद आहे शिवराज स्पोर्ट्स क्लबसाठी 1. थोडासा मगाशी जर आपण पाहिलं दोघांची भागीदारी मात्र सुंदर होती, अतिच बाजी चालली होती. या टायमाला मात्र ललित थोडासा कुठंतरी झाकून ठेवले, बांधून ठेवले, जखडून ठेवले. पुन्हा एकदा स्टेट टोरवला ज्या ठिकाणी शतरक्षण चेंडू अडवतात, फेकतात तोपर्यंत 1 धाव, धावसंख्या देखील भर पडली. षटक क्रमांक मला वाटते तिसरं संपलं आणि 3 षटके समाप्त कर. धावसंख्या फलकावरती 1 बाद 38, 1 बाद आपण पाहिलं धावसंख्या मगाशी फलकावरती होते 36, कुल धावसंख्या फलकावरती 3 षटके समाप्त कर 38, 1 बाद 38
प्रत्येक षटक टाकलं त्याच्यामध्ये त्यांनी 9 धावा खर्च केला. विकेट मात्र काय त्यांना मिळवता आले. त्याच्यानंतर संतोष अलकुंडेने एक षटक टाकलं, त्याच्यामध्ये धावा मात्र त्याने भरघोस दिल्या. विकेट मात्र काय त्याला मिळवता आले नाही. धावसंख्या त्याने दिल्या त्या 20 आणि विकेट मात्र मिळवता आले. त्याच्यानंतर टाकलं ते तिसरं षटक. ललितने एक षटक टाकलं, त्याच्यामध्ये धावा खर्च केला 9 आणि विकेटच्या स्वरूपात एक विकेट मिळवली. पुन्हा एकदा बॉलिंग मार्च होते नवीन गोलंदाज. प्रत्येक आपल्या स्पेलमधील आपल्या कोठ्यातील अंतिम षटक असावा तर संघाचं षटक क्रमांक आहे ते 4. धावसंख्या फलकावरती आहे ती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 38. तालेरी आणखून मारा करतोय. या टायमाला मात्र आपण दिला चेंडू उंचवले गगनचुंबी. या ठिकाणी शतरक्षक पुढ्यात पडतोय, मध्ये पडतोय. एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावसंख्या पडतात आणि हडबडात गडबडात 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. धावसंख्या दोन्ही भर पडते. दुहेरी धावसंख्या फलकावरती लागते. 1 बाद 40. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते 4. पुन्हा एकदा आता पुढचा चेंडू. स्वतःचं कोठ्यातील दुसरं षटक तर संघाचं मला वाटतं चौथ्या षटकातील पुढचा चेंडू. राईट हँडवर विकेट मारा करतोय. 11 ते 12 बॉलचं स्टार्ट आहे. खांद्याला जोर देऊन या टायमाला मात्र पुढे एकदा उंची दिलेला पाटेट गगन चेंडू आकाश तरी चेंडू नक्कीच पुढ्यात पडला. या ठिकाणी शतरक्षण अडवतोय, परंतु सुंदर फेक. 1 धाव संघाच्या बहुमोलाच्या त्यांनी दुसरी धाव सुद्धा रोखली. धावसंख्या देखील बरं पडते. धावसंख्या फलकावरती जाते 41 आणि फलंदाज बाद येते. शिवराज स्पोर्ट्स क्लबची खेळतोय तो फलंदाज आशिष. नॉस्ट्राईकला येतो तो संजय. तर आशिष खेळतोय. पुन्हा एकदा काठ आणि फलंदाज बाद. बाहेरची कॅट गेली कीपरच्या कास्तारमध्ये. हा दुसरा झटका, दुसरी विकेट, दुसरा मोहरा बाद झाला शिवराज स्पोर्ट्स क्लबला. जबरदस्त धक्का मानावा लागेल तो. आशिषच्या स्वरूपात उंचीलेला पेंडू होता, सरळ बॅटरी खेळण्यात गेला. बाहेरची कॅट घेतली कीपरच्या कास्तारमध्ये आणि जबरदस्त विकेट्स म्हणावं लागेल. दुसरा झटका, दुसरा मोहरा बाद झाला शिवराज स्पोर्ट्स क्लबची. धावसंख्या फलकावरती आहे ती मला वाटते 41. मग अशा आपण पाहिलं 1 बाद 36. कुल धावसंख्या फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 41. कुल धावसंख्या फलकावरती 2 बाद 41 आणि षटक क्रमांक आहे ते 4 प्रगतीपथावरती. आता मात्र नवीन फलंदाज खेळण्यासाठी जातोय तो गणेश खांदवे. 3 अक्षरी नावे. नक्कीच आपल्या बॅटीतून आतिषबाजी, फटकेबाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याची गरज आहे संघाला. वैयक्तिक खेळी मात्र जबरदस्त असते. आपल्यातून खेळी करतो तो. पुन्हा एकदा गणेश पंचाकून गाठ घेऊन सज्जन. गोलंदाज मात्र प्रत्येक नातीश नपितुली गोलंदाजी टाकली. पहिली षटक थोडंसं मागडे गेलं, 9 धावा दिल्या, पण या षटकात मात्र एक महत्त्वपूर्ण बळी मिळवला आहे. धावसंख्या फलकावरती आहे ते. स्कोअर कटच्या दिशेने घेऊन काढला. सुंदर स्कोअर कट. शतरक्षकच्या वरून गेला. 1 धाव तर पूर्ण काढली, परंतु 1 धावावर समाधान मानलं लागतं. संघाचं स्वतःचं खातं उघडलं. धावसंख्या फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 42 आणि षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते 4. खेळतो तर फलंदाज शिवराज स्पोर्ट्स क्लबचा तो स्ट्राईक लावलेला फलंदाज संजय. पंचाकून गाठ घेऊन संजय गोलंदाज मात्र करतो तो प्रत्येक स्वतःच्या कोठ्यातील अंतिम दुसरा तर संघाचा 4थ्या षटकात पुढचा चेंडू हा स्क्युलच्या दिशेने फक्त टटवून काढला. ज्या ठिकाणी कीपर स्वतः धावत गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षण म्हणून आपल्याला बघायला लागेल. पंचांचा लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव येते. अवंतर धावसंख्येत भर पडते. अवंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहिलं तर एक कुल धावसंख्या फलकावरती पोचते 2 गड्याच्या मोबदले म्हणजे 43 आणि षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते 4. ऐरणीच्या सुपात तुला थिनगी थिनगी वाहील ग आणि आभाळागत माया पूर्ण प्रेक्षक वर्गांवरती राहील ग. कारण प्रेम असलं तर आनंद आहे. आनंद सारखं दुसरा नाही. उंचीला फ्लॅट सुंदर स्क्वेअर कट टाकला चेंडू नक्कीच जातो क्षेत्ररक्षणच्या पुढ्यामध्ये. त्यांनी 1 धाव पडकड दुसऱ्या धावचे पडतात, पण हडबडाट गडबडाटमध्ये आपल्या घरात क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचल्या. धावसंख्येत दोन्ही भर पडते. धावसंख्या फलकावरती पोहोचते ती 45. 4 षटक समाप्त. धावसंख्या फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्या म्हणजे 45. प्रत्येकाने आत्ताही षटक मात्र सुंदर टाकले. त्यांनी 2 षटकं टाकले. 2 षटकामध्ये धावसंख्या त्यांनी खर्च केल्या त्या 16 आणि महत्त्वपूर्ण बळी मिळवला तो 1. कुल धावसंख्या फलकावरती ती 45 बिन 2 बाद 45. गणेशनी मात्र हा सुंदर असा स्क्वेअर कट केला. त्यानंतर धावसंख्या 2 भर पडली. कुल धावसंख्या फलकावरती 45. या कोठ्यातील मला वाटते अंतिम आणि शेवटच्या षटक आहे. या षटकात मात्र आपल्याला आतिषबाजी फटकेबाजी नक्कीच करायला मिळेल, पाहायला मिळेल. कारण फटकेबाजी करावं लागेल. धावसंख्या फलकावरती पोहोचते ती 45. मग अशी आपणचा सामना पाहिला 6 चेंडू 7 चेंडू 12 धावा असं प्रतिकरण असताना सुद्धा हा सामना जिंकला. कारण क्रिकेटचा एक अनिश्चितचा खेळ आहे. कुठल्याही शेवटच्या क्षणापर्यंत
हा सामना जिंकला असं आपण एक निष्कर्ष करू शकत नाही. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज रुपेशचा पुढचा चेंडू आपटून टाकला. चेंडू पुढे आत गगनचुंबी आकाशात चेंडू उडाला. ज्या ठिकाणी शतरक्षण पळतो नक्कीच चेंडू जातो तो सीमारेषे बाहेर 4 रन. माफ करा षटकार खणखणीत. आणि हा संजयच्या बॅटमधून हा आलेला पहिला षटकार असावा. दुसरा षटकार खणखणीत दुसरा षटकार. धावसंख्या 6 आणि भर पडते. धावसंख्या अर्धीच फलकावरती पोहोचले. धावसंख्या फलकावरती आहे ती 2 गड्याच्या बाबतीमध्ये 51. मी मगाशी म्हटलं शेवटचं षटक म्हणजे आतिषबाजी षटक आहे. चौकार षटकाराचा चौकार आतिषबाजी षटक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रुपेशचा पुढचा चेंडू. या टायमाला मात्र बाहेरची कट घेतली. झटकेने कीपर पूर्ण प्रयत्न परंतु नशीब आणि दिवस जर आपला नसेल तर दुर्दैव म्हणावं लागेल. एकदा हलकीशी धावसंख्या देखील भर पडली. धावसंख्या फलकावरती वाढते ती 1 52. शिवराज स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या आपण पाहिलं 1 बाद 36 धावसंख्या होते. कुल 2 बाद 45 कुल धावसंख्या फलकावरती पोहोचली. आता 2 गडच्या मधल्यामध्ये 52. स्ट्राईकला येतो गणेश. उंचपुराकडे फलंदाजी मात्र माहीर असणारा फलंदाज. पुन्हा एकदा बॉलिंग मार्चवरती गोलंदाज मारा करतोय. मात्र आपटून टाकलाय चेंडू. अजिबात चेंडू खेळून काढलाय. बॉलची शेवटच्या क्षणापर्यंत बॉलची वाट पाहिली. चेंडू जातो खेळला. 1 दिवसाने सीमारेषा बाहेर. मला वाटतं खणखणीत हा चौकार. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या फलकावरती 4 ने वाढती. धावसंख्या फलकावरती येते 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 56. आणि षटक क्रमांक मला वाटते हे शेवटचं अंतिम षटक असावा. शिवराज क्लबला अजून काही चेंडू बाकी आहेत. अजून अशीच फटकेबाजी आतिषबाजी करावं लागेल. पुन्हा एकदा बॉलिंग मॅचवरची नवीन गोलंदाज रुपेशचा पुढचा चेंडू. ताले रॅनकून मारा करतोय. या टायमाला मात्र चेंडू फारच खराब आहे. ऑप्टिकच्या बाहेर पंचांनी वाईट करार केलाय. अवंत धावसंख्येत भर पडली. कुल धावसंख्या फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 57. आणि अवंत धावसंख्या जर आपण पाहिले ते 3 आहे. कुल धावसंख्या फलकावरती 57. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गणेश सज्ज आहे. रुपेश पण सज्ज आहे. गोलंदाज रुपेश टाकला गणेश. स्टेट टोलवला. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पडतोय पाहूया. चेंडू नक्कीच जातो तो सीमारेषे बाहेर 4 रन. धावसंख्या 4 ने वाढती. धावसंख्या फलकावरती जाते 61. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवराज स्पोर्ट्स क्लबची अजून काही अंशात चेंडू बाकी आहेत. आणि या चेंडूमध्ये आपण जर पहिली षटक जर पाहिलं तर आतापर्यंत या षटकात 15 धावा खर्च झालेत. म्हणजे थोडंसं खराब थोडंसं मागडे षटक म्हणावं लागलं रुपेशाचं. एक षटकार पाहायला मिळाला संजयच्या तळपत्याच्या बॅटीमधून. त्याच्यानंतर गणेशने मात्र 2 चौकार मारले. धावसंख्या वाढते. धावसंख्या फलकावरती पोहोचते. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 61. आणि शेवटचं षटकातील पुढचा चेंडू राईट हँड उर्दू विकेट. या टायमाला तर ठरवला नक्कीच चेंडू जातोय क्षेत्ररक्षणच्या पुढ्यात आणि फलंदाज बाद. सुनील लांगेने हा झेल पकडलाय. आणि तिसरा धक्का तिसरी विकेट तिसरा मोहरा बाद झाला शिवराज स्पोर्ट्स क्लबचा. तो गणेशच्या स्वरूपात. धावसंख्या फलकावरती येते 61. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या फलकावरती 61 शिवराज स्पोर्ट्स क्लबची. गणेशची मात्र खेळी अफलातून होती परंतु ते संपुष्टात आणली. ते उर्फेच्या गोलंदाजीने लांग्याने सुंदर असा झेल पकडलाय. पुन्हा एकदा या सत्रातील शेवटच्या षटकातील अंतिम चेंडू असा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्चवरती. या टायमाला मात्र बॅट आणि बॉलचा संगम पुरेपूर झालाय. चेंडू जातो तो सीमारेषे बाहेर 6 रन. खणखणीत बिग हिट शीट. धावसंख्या फलकावरती झळकली ती 67 जिंकण्यासाठी 68 धावांची गरज. मला वाटतं कॉर्डिनेटरला विनंती की आपण त्वरित फक्की घेऊन ग्राउंडमध्ये पोहोचावा. आमचे सभासद वर्ग असतील कॉर्डिनेटर असतील तर विनंती करतो की आपण त्वरित फक्की घेऊन मैदानामध्ये जावं. जिंकण्यासाठी PBSला जिंकण्यासाठी 10 बनवायच्या त्या 68 5 षटकामध्ये. अंबरीवा स्पोर्ट्स क्लब आणि संदर्भ स्पोर्ट्स दोन्ही संघटनाला विनंती आहे आपण त्वरित स्टेजपाशी यावे. संतनगर स्पोर्ट्स क्लब आणि अमर युवा स्पोर्ट्स क्लबच्या दोन्ही संघटनाला विनंती की आपण त्वरित स्टेजपाशी टॉससाठी आपल्याला आमंत्रण करतोय. जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये म्हणजे 23 चेंडू आणि 68 धावा असं प्रत्येककरण जिंकायचे. PBS संघाला जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये 68 धावांची गरज.
संतनगर स्पोर्ट्सचा 12वा खेळाडू आणि अमरविवा स्पोर्ट्स क्लबचा कर्णधाराला विनंती करतो की आपण स्टेजपाशी त्वरित यावा, आपल्याला नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही संघनायकाला विनंती आहे की आपण संतनगर स्पोर्ट्स क्लबचा कर्णधार आणि अमरविवा स्पोर्ट्स क्लबचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करायचा, स्टेजपाशी त्वरित संपर्क साधावा. नाणेफेकीचा कौल करतील गणेश खांदवे आणि मंगेश शिमळाकर. निंबाळकर यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करावा. निंबाळकर आणि गणेश खांदवे यांना विनंती करतो की आपण नाणेफेकसाठी त्वरित स्टेजपाशी यावे. 5 षटक आणि 30 चेंडू 68 धावांची खेळी आत्ता जिंकण्यासाठी करायचे PBA संघाला. शिवराज कुठे गेलो तुम्ही? इकडे कोण करतो साईडला? माधव साईडला अमरविवा प्रतिष्ठान आणि संतनगर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती की आपण टॉससाठी गेला तर नाणेफेकचा कौल काय झाला आहे अजूनपर्यंत आमच्यापर्यंत न्यूज नाही आली. पण त्याच्यानंतर होणारा सामना मात्र अतिशय चुरशीचा असणार आहे, संघर्षपूर्वक असणार आहे. शिवराज स्पोर्ट्स क्लबला सामना सुरू होतोय. पंचांचा इशारा इकडे आला आहे. जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये 68 धावांची गरज PBA संघाला. आत्ताच टॉस नाणेफेकचा कौल संतनगिरी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले ते 5 रन केले अमरविवा स्पोर्ट्स क्लबला. दोन्ही संघाचा अभिनंदन. पुन्हा एकदा आशिषचा पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा वर किपरच्या गस्तारामध्ये निर्धाव प्रकार चेंडू आहे. PBA संघाला जिंकण्यासाठी 30 चेंडूंमध्ये 68 धावांची गरज आहे. पहिला चेंडू गोलंदाज येतो तो अशीच निर्धाव प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा तालरे आणखून स्वतःचा पहिला संघाचा पहिलं षटक. या टायमाला मात्र स्क्वेअर कट केलाय क्षेत्ररक्षण डोक्यावरून. चेंडू नक्की सीमारेषा साधारणतः 4 ते 5 रन सीमारेषेच्या बाहेर 4 रन कणकडी चौकार. पंचांचा इशारा धावसंख्या 4 निबड स्वतःचं खातं उघडले. संघाची धावसंख्या फलकावरती बेनबा 4. स्वतःचं संघाचं खातं उघडले. स्वतःचं धावसंख्या फलकावरती 4. शतक क्रमांक प्रगतीपथावरती ते पहिलं ताशीचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकात दुसऱ्या चेंडूवर स्क्वेअर कट
सुंदर मारलाय तो शतकच्या डोक्यावरून 4 रन सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 4 भर. पुन्हा एकदा अशीच मारा करतोय. खेळतो तो फलंदाज माधव, नावाप्रमाणे माधव आहे. या टायमाला मात्र उंचीला फ्लॅट टीव्ही शॉर्ट पिचमध्ये चेंडू नक्कीच खेळल्याच्या डोक्याच्या वरून मारलाय. नक्कीच चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. पुन्हा एकदा धावसंख्या 4 भर पडती. धावसंख्या फलकावरती बिनबाद 8. षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे ते पाहिलं. आपटून टाकलेला चेंडू आशिषाने थोडासा शॉर्ट पिच पद्धत चेंडू त्याचा खरपूस समाचार घेतला तो माधवने. पूर्ण सर्वस्व बॅटीचा बॉलवर पेलवलं आणि सर्वच खेळण्याच्या दिशेने ठरवून टाकला. धावसंख्या 4 भर पडती. धावसंख्या फलकावरती बिनबाद 8. षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे ते पाहिलं. अशी तर पहिल्या षटक आणि पहिल्या षटकात थोडंसं मागडे षटक म्हणावं लागेल. पुन्हा एकदा मारा करतोय राईट हँड उर्दू विकेट. यावेळेला मात्र मान सन्मान दिला. खेळण्याची फक्त टटून काढला चेंडू जागी शतक चेंडू येतोय. फेकतो तो परत एक धाव. धावसंख्येत पुन्हा एकदा एकने लेग बायचा इशारा पंचांचा. दोन्ही पंच मात्र अतिशय चोख अशी सुंदर अशी कामगिरी बजावतात सातत्यपूर्ण. आपण पाहिले दिनांक 13/3/2021 रोजी झालेले सामने ते आज दिनांक 20/3/2021 पर्यंत अशी चोख अशी कामगिरी बजावतात आमचे लोडे सर उद्धव. दोन्ही पंचांचं खेळकडे कौतुक करावं तितकं थोडं एक फार सुंदर अशी कामगिरी चोख बजावतात. आपण पाहिल्या ग्राउंडमध्ये जर आपण पाहिलं सामन्यात 11 खेळाडू, 2 फलंदाज आणि 2 पंच याच्या व्यतिरिक्त कोण नसतं. पुन्हा एकदा अशीच मारा करतोय राईट हँड उर्दू विकेट. या टायमाला मात्र थोडासा आपटून टाकला चेंडू परंतु हडबडाट झाली. गडबडाट कीपरच्या थोडंसं गस्तांमध्ये आणि निर्धाव प्रकारचा चेंडू. धावसंख्या मात्र थांबली रखडली. धावसंख्या फलकावरती बाद 9. षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे ते पहिलं. PBSला जिंकण्यासाठी थोडंसं झकडावं लागेल. थोडंसं आतिषबाजी फटकेबाजी करावं लागेल. पण तितकंच बांधून ठेवलं मात्र शिवराज स्पोर्ट्स क्लबच्या गोलंदाज आशिषने. थोडंसं खराब षटक पडलं पहिलं परंतु आताची चेंडू मात्र तो बांधून ठेवतो जखडून तुझं. पुन्हा एकदा बॉलिंग मार्चवरती. या टायमाला मात्र तसाच आपटून टाकले चेंडू. स्क्वेअर लेग पंचाच्या डोक्यावर मारला चेंडू जातं सीमा रेषा बाहेर. चौकार. धावसंख्या 4 भर पडती. धावसंख्या फलकावरती 4 पोहोचती. धावसंख्या फलकावरती येते बिनबाद 13. अशीच षटक थोडंसं खराब थोडंसं मागलं. या षटकात त्याने 3 चौकाराचा खर्च केला म्हणजे टोटल 13 धावा खर्च केला आणि बळी मात्र काय त्या मिळवता आलं नाही. थोडंसं मागणं थोडंसं खराब षटक. आस्तिक रेटच्या स्वरूपात आपण पाहिलं तर आस्तिक रेटचं आपण पाहिलं तर 13.5 आस्तिक रेट आहे. ते मात्र त्यांनी पहिल्या षटकात पुन्हा एकदा माधव खेळतो तो गोलंदाज. नवीन गोलंदाज गणेश खांदवे स्वतःचं पहिलं तर संघाचं दुसरं षटक. या टायमाला मात्र फुलटा स्क्वेअर कट नक्कीच चेंडू जातो तो सीमा रेषेबाहेर. 4 रन. धावसंख्येत पुन्हा एकदा 4 भर पडली. शिवराज स्पोर्ट्स क्लब या टायमाला मात्र गोलंदाजीमध्ये थोडासा विरचना थोडीशी बदल करावा लागेल. आपटून चेंडू टाकता फलंदाजाला थोडंसं जखडून ठेवण्याचा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये फुलटा चेंडू गोला. धावसंख्या 4 भर पडते. धावसंख्या फलकावरती 4 वाढते. धावसंख्या फलकावरती पोहोचते बिनबाद 17. आणि षटक क्रमांक प्रगती पथावरती येते दुसरा. गणेश स्वतःचं पहिल्या संघाचं दुसरं षटक आणि थोडंसं आजे वगैरे पण लो डिलिव्हरी टाकलेली परंतु हडबडाट गडबडाट आणि डॉट मात्र निर्धाव प्रकारचा चेंडू आहे. धावसंख्या थांबली. धावसंख्या रखडली. धावसंख्या फलकावरती येते बिनबाद 17. षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे ते दुसरा. या सत्रातील मला वाटतं अजून एक सामना बाकी. प्रेक्षक वर्गांचा अक्षरच्या नजरा खेळून राहिल्यात या सामन्यावरती. शिवराज स्पोर्ट्स क्लब आणि PBS संघांमध्ये चाललेले चुरशी सामना. या टायमाला मात्र थेटवर नक्कीच स्टेट ड्राईव्ह आहे आणि नक्कीच चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 जातोय. खडखडीत चौकार. पुन्हा एकदा गणेशचा थोडंसं खराब षटक म्हणावं लागेल. या षटकात धावसंख्या 4 वाढती. धावसंख्या फलकावरती पोहोचते ती 21. षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे ते दुसरा. PBS संघाने मात्र नक्कीच इरादा पक्का केला आहे की आपण ठरवलं आहे की खराब चेंडूला नक्कीच चांगल्या प्रकारचा समाचार घ्यावा आणि ती इथं आपल्याला चित्र बघायला मिळेल. पुन्हा एकदा माधव सज्ज आहे. गणेश खांदवेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपटून टाकला चेंडू. गॅपमध्ये काढलाय छत्राखीच्या दोन्ही गॅपातून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. खरपूस समाचार घेतला चेंडू आपटून टाकला. माधवचं मात्र लक्ष सज्ज होतं. बॅट आणि बॉलचा संघर्ष बरोबर झाला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. धावसंख्येत पुन्हा एकदा 4 भर पडली. धावसंख्या फलकावरती येते बिनबाद 25. षटक क्रमांक चालू प्रगती पथावरती येते दुसरा. एक षटक संपले. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला म्हणजे आपण धावगती तर पाहिलं तर पुन्हा एकदा बरोबर आहे. गणेशाचा मारा करतोय. राईट हँड उर्दू विकेट चालेल. यांकडून मारा करतोय. अपकार हा चेंडू थोडा ऑप्टिकच्या बाराचा बाहेर आणि हंपायरनी वाईटचा करार केलाय. अवंत धावसंख्येत भर पडते. अवंत धावसंख्या फलकावरती 1 भर पडती. धावसंख्या फलकावरती पोहोचते ते 26 बिनबाद 26 आणि षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे ते दुसरा.
गणेशचं पुन्हा एकदा षटक थोडंसं मागडं म्हणावं लागेल, थोडंसं खर्चिक म्हणावं लागेल. मारा करतोय राईट हँड राऊंड विकेट. या टायमाला मात्र गुड डिलिव्हरी, लो डिलिव्हरी टाकली, हलकासा फसवा चेंडू टाकला होता. लॉलीपार करता चेंडू किपरच्या गस्तारमध्ये निर्धाव प्रकारचा चेंडू. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 13च्या अस्तिक रेटने 26 धावसंख्या फलकावरती पोहोचते. हा चेंडू नंतर 26 धावा होतील. पुन्हा एकदा बॉलिंग मार्चवरती नवीन गोलंदाज गणेश. पुन्हा एकदा डेट स्वरूपात पंचाची हा डेड बॉल झाला आहे. ते स्टार्ट घेण्यात थोडीशी गडबड झाली, थोडंसं गडबडले ते पुन्हा एकदा बॉलिंग मॅचवरती. माधव सज्जे नॉन स्ट्राईकचा फलंदाज मात्र प्रत्येक. पुन्हा एकदा गणेश मारा करतोय. या टायमाला मात्र लो डिलिव्हरी, आणि लो डिलिव्हरीवर जेवढ्या तुम्ही टाकताल तेवढा नक्कीच आपल्याला चित्र इथं चांगल्या प्रकारचं बघायला मिळतं. निर्धाव प्रकार चेंडू धावसंख्या फलकावरती ती 2 षटके समाप्त कर 26 PVS संघाची. आणि शिवराज स्पोर्ट्स क्लबनी 5 षटकांमध्ये 66 धावांची अफलातून खेळी केली. त्याला मात्र प्रत्युत्तर देत आहेत ते. PVS संघाची धावसंख्या फलकावरती बिनबाद 26. अठरा चेंडू आणि 42 धावा असं प्रतिकरण. अठरा चेंडू गोलंदाज आशिष. आपल्या स्पेलमधील शेवटचं कोठ्यातील अंतिम स्वतःचं दुसरं तर संघाचं तिसरं षटक. धावसंख्या फलकावरती 2 षटके समाप्त कर बिनबाद 26. पुन्हा एकदा प्रेक्षक वर्ग सज्ज आहे, क्षेत्ररक्षण सज्ज आहे, पंत सज्ज आहे. आशिषचा पुढचा चेंडू राईट हँड उर्दू विकेट. आपण टाकलेला चेंडू स्क्वेअरला दिसली गुणगाडा झटके क्षेत्ररक्षण पुढ्यापर्यंत येतोय. चेंडूपर्यंत पोहोचतो परत एक धाव पूर्ण काढली दुसऱ्या धावसंख्येची, आणि दुसरी ही धाव पूर्ण झाली. धावसंख्येत पुन्हा एकदा 2नी भर पडली. धावसंख्या फलकावरती 2नी पोहोचते ते 28 बिनबाद 28. आणि षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते तिसरा. आशिषचे एक षटक टाकलं, पहिल्या षटकमध्ये त्याने खर्च केलं तर 13 धावा, बळी मात्र काय त्याला मिळवत नाही. दुसरं षटक टाकतोय त्याच्यामध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा. बॉलिंग मॅचवरती आशिषचा पुढचा चेंडू आपण टाकलं. या टायमाला झेल आहे, परंतु 100 पैकी नाही म्हटलं तर 80 गुण नक्की देवा. सुंदर प्रयत्न केला, परंतु वाळू रगडता गळे तेल अशा प्रकारची एक म्हण आहे. प्रयत्न केले परंतु यश मात्र आलं नाही. धावसंख्या संघाची महत्त्वपूर्ण अशी 2नी रोखली. धावसंख्या 2नी वाढती. धावसंख्या फलकावरती पोहोचते ती 30. आणि षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते तिसरं. भलेही यशस्वी होण्याची खात्री असो या नसो, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. कारण संघर्ष, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास परिकाष्ठ असेल तर नक्कीच ध्येय आपण गाठू शकतो. पुन्हा एकदा गोलंदाज मारा करतील. आशिषचा पुढचा चेंडू राईट हँड उर्दू विकेट. पुन्हा एकदा आपटून चेंडू टाकलाय, मात्र बॅटीचा आणि बॉलचा संघर्ष सुंदर झाला आहे. चेंडू नक्की जातो तो सीमाराशी 4 रन. स्टेट ड्राईव्ह. धावसंख्या 4नी भर पडते. धावसंख्या फलकावरती पोहोचते ते 34 बिनबाद 34. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते तिसरा. पंधरा चेंडूमध्ये 34 धाबांची गरज आहे ते PVS संघाला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्चवरती आशिष मारा करतोय. राईट हँड उर्दू विकेट. पुन्हा एकदा कट, हलकीशी कीपरच्या थोडीशी मिसफिल्डिंग झाली, परंतु एक धाव. बॅटीचा का कड आलेला असावा, पंचांचा इशारा होतो. धावसंख्या देखील भर पडते. धावसंख्या फलकावरती पोहोचते ते 35 बिनबाद 35. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते तिसरा. उद्या मात्र इथं रंगणार आहे ती फायनलचा सामना. येईल त्या प्रत्येक कणाला तुमची आठवण, निरंतर आठवण राहील तुझी इथल्या कणा कणाला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. पुन्हा एकदा बॉलिंग मॅचवरती मारा करता आशिष. स्वतःच्या कोठ्यातील स्वतःच्या सत्रातील शेवट दुसरं षटक मारण्याचा प्रयत्न, पण बॉटचा आणि बॅटचा काही बॉलचा प्रश्न नाही आहे. संघर्ष मात्र होतो तो पायाने. क्षेत्ररक्षेच्या हातामध्ये चेंडू निर्धाव प्रकार चेंडू डॉट प्रकार चेंडू आहे. धावसंख्या फलकावरती पोहोचते ती 35 बिनबाद 35. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते तिसरा. PVS संघाला जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये 68 धावांची गरज आहे. शिवराज स्पोर्ट्स क्लबला असून मात्र विकेट्स काय घेता नाही. मारण्याचा प्रयत्न, परंतु डॉट प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव प्रकार चेंडू. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटके समाप्त. धावसंख्या फलकावरती 35. 12 चेंडू आणि
33 धावा असं प्रतिकरण. बारा चेंडू आणि 33 धावा असं प्रतिकरण. डिंगटॉल मैदानात परत प्रतिकरण सांगतो आशिष. आणि एक षटक टाकले त्याच्यामध्ये 13 धावा खर्च केल्या. विकेट मात्र काय त्याला मिळवल्या. त्याचे दुसरे षटक टाकले मग 2 षटकाचा खेळ केला. 2 षटकांमध्ये त्यांनी धावा ज्या खर्च केल्या त्या 22 धावा. विकेट काय मारायला मिळवता आल्या. त्याच्या गणेशाने धावा खर्च केल्या त्या 13. त्यालाही काही विकेट मिळवता आलं नाही. मी धावसंख्या फलकावर जर आपण पाहिलं डिंग टोली मैदानामध्ये थोडीशी विश्रांती. याच्यानंतर होणारा सामना अमर फाउंडेशनवरती संतनगर स्पोर्ट्स क्लबच्या दोन्ही संघाला सज्ज राहावा. PBS संघाला जिंकण्यासाठी अजून 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 2 षटकांमध्ये त्यांना धावा बनवायच्या. 12 चेंडू 33 धावा असं प्रतिकरण. क्रिकेटमध्ये जेवढं शांत समय राहता येईल तेवढं नक्कीच आपल्या वैयक्तिक खेळावरती आणि सांघिक खेळावरती नक्कीच प्रकाश पडला जातो. क्रिकेट आणि शिस्तीचा खेळ 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू 33 धावा असं प्रतिकरण. धावसंख्या फलकावर जर पाहिलं आपण PBS संघाची बिनबाद 35. माधव अतिसुंदर अशी खेळ करतोय. स्वतःच्या वैयक्तिक 12 चेंडूमध्ये 20 धावांची जबरदस्त अशी खेळी केली. त्याच्यानंतर तो खेळतोय तो प्रत्येक 6 चेंडू आणि 13 धावा असा. दोन्ही फलंदाज मात्र सुंदर खेळतात. पुण्याचा नवीन गोलंदाज स्वप्नील. सुंदर प्रकारचा चेंडू, निर्धाव प्रकारचा चेंडू, डॉट प्रकार चेंडू आहे. ऑप्टिक आहे थोडासा वर झाला किपरच्या कास्तांमध्ये. आपला थोडा नपीतुली उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत आणि संघाला त्याची गरज आहे. पुन्हा एकदा स्वप्नील स्वतःचा पहिल्या तर संघाचं मला वाटतं 4थं षटक. राईट हँड विकेट तालेरी आणून एक 9 ते 8 पावलाचा स्टार्ट घेऊन खांद्या जोडून घेऊन टाकतो. या टायमाला मात्र चेंडू स्टेट वरला ज्याने की क्षेत्रात नक्की चेंडू जातोय सीमाराच्या बाहेर. 4 रन. खराब चेंडू आणि चांगल्या प्रकारचा समाचार घेतलाय तो प्रत्ययाने. धावसंख्येच्या आणि भरपडती धावसंख्या फलकावर पोहोचते 39 आणि षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे त्याचा होता. 10 चेंडू 29 धावा असं प्रतिकरण. 10 चेंडू आणि 29 धावा असं प्रतिकरण आहे PBS संघाला. मग तितकीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो स्वप्नील. थोडासा पहिला चेंडू डॉट होता, दुसरा मात्र खराब. त्याच्यावरती समाचार चांगला घेतला. पुन्हा एकदा प्रति आता पुढचा चेंडू सेट वरवला. या ठिकाणी क्षेत्रक्षे डोक्या ओढून परंतु क्षेत्रक्षे मात्र जीवाचा प्राण पडायला लावतोय. थोडीशी आठबडाट गिडबडाच्या ठिकाणी 1 धाव पाहिजे ठिकाणी 2 धावा धावसंख्येत पुणे दोन्ही भर पडली. धावसंख्या फलकावरती पोहोचती ती 41 बिन बाद. 41 षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते चौथं. 9 चेंडू 27 धावा. आपण जर विचार केला तर 9 चेंडू 27 धावा असं प्रतिकरण. म्हणजे प्रत्येक चेंडूला 3 धावा असं अस्तिंग रेट आपण जर पाहिलं. पुन्हा एकदा प्रत्यय सज्ज आहे, माधव सज्ज आहे, गोलंदाज स्वप्नील सज्ज आहे. मारा करतोय तलेरे आणकोण. स्वतःचा पहिला स्वप्नाचा पुढचा चेंडू. या टायमाला मात्र सुंदर चेंडू परंतु बॅट आणि थोडंसं सगळ्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. 1 धाव. धावसंख्या देखणी भर पडली. धावसंख्या फलकावरती एकनी पोहोचते ते 42. 8 चेंडू 26 धावा असं प्रतिकरण. सामना मात्र शिवराज जी संघाने फलंदाजी केली ती नक्कीच त्यांना उपयोगी ठरणार आहे. कारण जास्तीत जास्त स्कोअर बनवला तर समोरच्या संघाला थोडंसं अडचण. पुढे एकदा सोडल्याचा पुढचा चेंडू आपटून टाकलेला चेंडू मात्र आहे. बिग हिट गगन चुंबे. चेंडू नक्कीच गगन चुंबे 6 बिग हिट 6 रन. धावसंख्या फलकावरती 48. 7 चेंडू 20 धावा असं प्रतिकरण. बघा सामना अनिश्चित आहे. क्रिकेट अनिश्चितच आहे. काही कुठल्याही क्षणी कुठलंही काही होऊ शकतं अशा प्रकारचा. पुन्हा एकदा स्वप्न थोडंसं खराब, थोडंसं मागणी षटक. आतापर्यंत धावा तरी 13 खर्च केली. या टायमाला बेग गगनचुंबी मारता चेंडू उडाला. आकाश गगनचुंबी ज्या ठिकाणी 17 खेळ पोहोचतंय आणि सुंदर जलफंदाज बाद. कोण आउट झाला? आउट कोण झाला? माधव बाद झाला, आऊट झाला. आणि पहिला झटका, पहिला PBSला विकेट. मोहरा बाद गमावा लागला, विकेट गमावं लागली. धावसंख्या फलकावरती होती ते 48. 1 बाद 48 षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते चौथा. माधवने जर आपण पाहिलं वैयक्तिक खेळी
चोपडीच्या पहिल्या षटकामध्ये जबरदस्त असते विकेट मिळवली गेली. मधवणी 14 चेंडूमध्ये 26 अप्रतिम अशी खेळी केली आणि संघाला उपयुक्त अशी खेळी करून तो पॅव्हलियनकडे परततोय. हताश नाराज होऊन पॅव्हलियनकडे परततोय. पहिला झटका, पहिली विकेट, पहिला मोहरा बाद झाला पीबीएस संघाचा. धावसंख्या फलकावरती मला वाटते पुन्हा एकदा 48, एक बाद 48 षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे. ते चौथा 6 चेंडू किती पाहिजे? 6 चेंडू 20 धावा असं प्रत्येकरण. या षटकात निर्णायक षटक ठरू शकतं. शेवटचे षटक निर्णायक 6 चेंडू 20 धावा असं प्रत्येकरण. दादाची वस्ती प्रयोग क्रमांक 3. स्वतःचा शेवटचा विजय पाटील संघाचा अंतिम 6 चेंडू 20 धावा असं प्रत्येकरण. त्यामुळे मात्र टेटोला ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचतोय तो फेकतो तो परत एक धाव. पुन्हा एकदा विराजच्या बदलली 5 चेंडू 19 धावा असं प्रत्येकी. धावसंख्या फलकावरती 1 बाद 49. षटक क्रमांक अंतिम आणि शेवटचा. 5 चेंडू 19 धावा असं प्रत्येकरण आहे आणि या प्रत्येकरणाला साजेची खेळी नक्कीच करावा लागणार आहे. पुन्हा एकदा स्वतःचा शेवटचा संघाचा अंतिम षटक विजय मारा करतील. मारण्याचा प्रयत्न पण निर्धाव प्रकारचे डाट प्रकारचे चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी, अफलातून नपितुली गोलंदाजी, किपरच्या गास्थानामध्ये निर्धाव प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा सामना मात्र शिवराजच्या बाजूने झुकतो का असं वाटायला लागले. 4 चेंडू आणि 19 धावा असं प्रत्येकरण. प्रत्यय मात्र थोडासा विचारात पडला की चेंडू खाली राहिला का वर अशा पुन्हा एकदा पाटील मारा करतात. तालेरी आणकून 11 ते 12 बॉलचा स्टार्ट. अंतिम प्रकारचा चेंडू. या टायमाला मात्र बॅटचा बरोबर संघर्ष झाला. बॅट चेंडू जातोय तो परत बाद. क्षेत्ररक्षण पुढ्यामध्ये आणि हे दुसरी विकेट, दुसरा झटका, दुसरी मोहर बाद झालाय. आणि आशिष खांदवेने सुंदर असा पकडलेला हा त्याचा अक्षय खांदवे आमचे मित्र आणि झेल पकडला तो आशिष खांदवे. आशिष खांदवेचा 172वा झेल असा असे आमचे मित्र सांगते. सुंदर प्रकारचा झेल, जबरदस्त विकेट्स, सुंदर अशी गोलंदाजी पाटील याची. धावसंख्या मात्र थोडीशी हडबडली. धावसंख्या फलकावरती आहे ती 49. फलंदाज बाद आहेत ते 2. षटक क्रमांक अंतिम आणि शेवटचा. 3 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्यांना त्या 19. म्हणजे जर 3 षटकार मारले तरी सामना हा टाय होऊ शकतो. परंतु अनिश्चिततेचा खेळ आहे. बॅट आणि बॉलचा संघर्ष झाला. ग्राउंडच्या बाहेर जाऊ शकतो किंवा पहिलीमध्ये अशा प्रकारचा चाललेला सामना आहे. पाटील याचा अफलातून गोलंदाजी. सुंदर चेंडू 3 चेंडू टाकले. त्याच्यामध्ये एक विकेट, एक निर्धाव आणि एक सिंगल धाव दिले. पुन्हा एकदा या टायमाला पंतांचा इशारा येतोय आणि नो बॉल. अवांतर धावसंख्या 1 आणि फ्रीट पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा सामना थोडासा छापाकाट अशा स्वरूपात चाललेला सामना. दोन्ही बाजूला झुकण्या प्रकारचा सामना. धावसंख्या पुन्हा एकदा 1 भर पडली. धावसंख्या फलकावरती येते 50. पीबीएसची संघाची धावसंख्या अर्धशतक फलकावरती लागले. 3 चेंडू 18 धावा असं प्रत्येकरण. शेवटचं षटक, अंतिम षटक. 3 चेंडू बाकी आणि 3 चेंडू त्यांना धावा बनायचे आहेत ते 18. म्हणजे प्रत्येक चेंडूला षटकारांची नितांत गरज आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मॅचवरती पाटीलचा पुढचा चेंडू तलरे आणून चेंडू पुन्हा एकदा अवांतर जातोय उजव्या स्टेजच्या बराचसा बाहेर. पंचरी वाईट करार केला. धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडली. धावसंख्या फलकावरती पोहोचते 51. 3 चेंडू 17 धावा असं प्रत्येकरण. एक स्थिती अशी होती की पाटीलचं नक्कीच गोलंदाजी अफलातून होती. मी मगाशी वर्णन केलं. 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करून 1 विकेट मिळवली होती. त्याच्यानंतर एक नो बॉल पडला. पुन्हा एकदा वाईट पडला. फीट मात्र जारी राहील. पुन्हा एकदा चेंडू आणि या टायमाला मात्र पंचाकडे थोडीशी दाद मागतोय. परंतु पंच सज्ज गेले. सतत 21 ते 22 वर्षाचा असणारा तगडा अनुभव आहे. धावसंख्या मात्र फलकावरती धडकली ती 51. फलंदाज बाद 2 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची. दोन चेंडू 17 धावा असं प्रत्येक. शिवराज स्पोर्ट्स टीमने हा सामना जबरजबळ आपल्या खिशात घातला असं म्हणायला काय हरकत नाही. आपटून टाकला चेंडू. किपरकडे आज पंचाने करायचं बोट केलंय आणि तिसरा झटका. 3 विकेट्स. फलंदाज बाद पीबीएसची 3 विकेट्स. धावसंख्या फलकावरती 51.
आणि षटक क्रमांक आहे ते मला वाटतं अंतिम आणि शेवटचं षटक. आता मात्र सामना शिवराज स्पोर्ट्स क्लबच्या नक्कीच बाजूने झुकला आहे, कारण एक चेंडू 17 धावा असं प्रतिकरण. याच्यानंतर होणारा सामना अमरिवा फाउंडेशनवरती संतनगर स्पोर्ट्स क्लब. संतनगरने मला वाटतं नाणेफेक कौल जिंकून अमरिवा स्पोर्ट्स क्लबला फलंदाजीस 5 रन केले आणि PBS संघाने जवळजवळ म्हणजे अनिश्चितचा सामना राहिला हा थोडासा, कारण शिवराज स्पोर्ट्स क्लबने हा सामना जवळजवळ आपल्या बाजूने झुकवला आहे म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही, कारण एक चेंडू आणि 17 धावा असं प्रत्येकरण. पुन्हा एकदा बॉलिंग मॅचवरती गोलंदाज पाटील मारा करतोय स्वतःचा पहिला संघाचा अंतिम किपरच्या गस्तारामध्ये निर्धाव प्रकारचा चेंडू आणि फलंदाज मला वाटते हा सामना शिवराज स्पोर्ट्स क्लबने जिंकला आहे. जिंकलेल्या संघांचं अभिनंदन, हाडे संघांचं आभार. याच्यानंतर होणारा सामना संतनगर स्पोर्ट्स क्लब वर्चस अमर युवा फाउंडेशन स्पोर्ट्स क्लबच्या विनंती करतो. जुन्नर भूषण मनोज सर त्वरित आपण माईकचा ताबा घ्यावा. अमर युवा प्रतिष्ठान अमर प्रतिष्ठान वर्चस संतनगर दोन्ही संघांचे संघनायकाला विनंती. याच्यानंतर